नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष सुरेश आपरे. तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपासून ते पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत दररोज धावणाऱ्या एकूण 7 रेल्वेंचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू. आता आपण पहिल्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत. गाडी नंबर 01024 पुणे विशेष भाडे विशेष ट्रेन. ही रेल्वे मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री 12:45 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी 7:05 पोहोचते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण 6 तास आणि 20 मिनिटे लागतात. ही दररोज धावणारी ट्रेन आहे. आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत. गाडी नंबर 11426 कोल्हापूर पुणे डेमू एक्सप्रेस. ही रेल्वे मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी 6:25 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी 1 वाजता पोहोचते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण 6 तास आणि 35 मिनिटे लागतात. ही दररोज धावणारी ट्रेन आहे. ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे. आता आपण तिसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत. गाडी नंबर 11030 कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT कोयना एक्सप्रेस. ही रेल्वे मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी 9:25 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी 3:45 पोहोचते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण 6 तास आणि 20 मिनिटे लागतात. ही दररोज धावणारी ट्रेन आहे. मिरज रेल्वे स्टेशनपासून ते पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत एकूण 16 रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते. ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे. आता आपण चौथ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत. गाडी नंबर 11039 कोल्हापूर गोंदिया जंक्शन महाराष्ट्र एक्सप्रेस. ही रेल्वे मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी 3:50 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री 10:10 पोहोचते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण 6 तास आणि 20 मिनिटे लागतात. ही दररोज धावणारी ट्रेन आहे. मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपासून ते पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत एकूण 16 रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते. ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे. या गाडीला 2A, 3A, SL आणि जनरल ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात. आता आपण 5व्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत. गाडी नंबर 17317 SSS हुबळी दादर सेंट्रल एक्सप्रेस. ही रेल्वे मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री 9:20 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री 3 वाजता पोहोचते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण 5 तास आणि 40 मिनिटे लागतात. ही दररोज धावणारी ट्रेन आहे. मिरज जंक्शन
ह्या रेल्वे स्टेशनपासून ते पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत एकूण 6 रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते. ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे. या गाडीला 2A, 3A, SL आणि जनरल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात. आता आपण 6व्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत. गाडी नंबर 17412 कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महालक्ष्मी एक्सप्रेस. ही रेल्वे मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री 9:55 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि रात्री 3:25 पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण 5 तास आणि 30 मिनिटे लागतात. ही दररोज धावणारी ट्रेन आहे. मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपासून ते पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत एकूण 7 रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते. ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे. या गाडीला 1A, 2A, 3A, 3E, SL, जनरल आणि PWD ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात. आता आपण 7व्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत. गाडी नंबर 12779 वास्को द गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस. ही रेल्वे मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री 10:45 आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पहाटे 4:15 पोहोचते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण 5 तास आणि 30 मिनिटे लागतात. ही दररोज धावणारी ट्रेन आहे. मिरज जंक्शन ते पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत एकूण 6 स्टेशनवर ही गाडी थांबते. ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे. ह्या रेल्वेला 1A, 2A, 3A, 3E, SL, जनरल आणि PWD या श्रेणीचे डबे जोडलेले असतात. मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि सांगितलेली माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा, कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील. मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.